नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही तिलकवाडा येथील आश्रमामध्ये आलेलो आहे. सीताराम अन्नक्षेत्र असे आश्रमाचं नाव आहे आणि मारुतीधाम मंदिराचं नाव आहे. तर अतिशय सुंदर असा आश्रम आहे. इथं हे समोर जे आहे ते मंदिर आहे आणि हे जे आहे हे परिक्रमावासींसाठी निवासाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था. तिलकवाडा हे एक तालुक्याचं ठिकाण आहे. समोर तिकडं पलीकडं ती नर्मदा मैया दिसते, म्हणजे लागूनच आहे. हे बघा, नर्मदा मैया दिसते, लागूनच आहे. आणि त्या नर्मदा मैयाच्या काठावर हे मंदिर आहे. छान मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे. आणि ह्या तिलकवाडा या शहराचं एक असं महत्त्व आहे की ही इथून नर्मदा मैया उत्तर वाहिनी वाहते. त्यामुळं जी उत्तर वाहिनी परिक्रमा करणारे जे लोक आहे ती या तिलकवाडा येथून सुरुवात करतात. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं का खूप छान मंदिर आहे हनुमानजीचं. हे बघा, या मंदिरामध्ये हवनकुंड आहे आणि ही सुंदर अशी हनुमानजीची ही मूर्ती आहे. आणि तुम्हाला ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे असं आहे की ही हनुमानजीची मूर्ती संत रामदास स्वामी, महाराष्ट्रातले संत, यांनी इथं येऊन स्थापन केलेली. रामदास स्वामींनी संपूर्ण भारतामध्ये बरेचसे ठिकाणी असे आहे का तिथं त्यांनी मारुतीच्या मंदिरांची स्थापना केलेली आहे हनुमानजीच्या. तर त्याच्यापैकी ही एक हनुमानजी आहे. जसं आपला नाशिकला टाकळी येथे मंदिराची स्थापना केली, टाकळी नाशिक शहरामध्ये, तसं इथं या तिलकवाड्याला येऊन रामदास स्वामींनी मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि याच मंदिरामध्ये रामेश्वर महादेव असं फार जुनं मंदिर आहे रामेश्वराचं. हे बघा, हे नंदी महाराज आहे आणि ही रामेश्वर भगवान आहे. खूप छान पिंड आहे. नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमावासींचं आत्ताच नुकतंच जेवण झालेलं आहे. सर्व परिक्रमावासींना इथल्या आश्रमातील जे महाराज आहे त्यांनी अतिशय सुंदर असे डाळ, भात आणि चपाती, खूप छान गरम गरम जेवण केलं होतं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमावासी जेवणानंतर आता विश्रांतीला बसले. नर्मदे हर 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 नर्मदे हर. हे बघा, आश्रमाच्या कडेलाच, म्हणजे अर्थात नर्मदा मैयाच्या कडेला हा आश्रम आहे. हे नर्मदा मैया वाहते. तिचं पात्र जवळजवळ इथून 1 किलोमीटर लांब पात्र दिसतं, रुंदी म्हणजे त्या पात्राची. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही गर्डेश्वरच्या दिशेनं चाललेलो आहे. गर्डेश्वर जवळजवळ इथून मला वाटतं 12 किलोमीटर असेल, त्या दिशेनं आम्ही चाललो आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.